अगं पूजा, एक कप गरमागरम चहा कर बाई मास. प्रवास बस झाला मास तू बाबा. बस बस झालं. चहा तर देतोच तुम्हाला. खरं खोटं का बोलल्याशी तुम्ही माझ? खोट? मी आणि काय खोटं बोललो गे तूस? जरा तरी लाज वाटते का तुम्हाला खोटं बोलताली? कवडं खोटं बोलल्याशी तर लप्प नाही ते समजलं काय? तुमच्या बहिणीन व्हॉट्सअपला स्टेटस ठेवली बर्थडे साजरा करूच गेल्याशी की आई सोबत. मा समज नाही म्हटल्याशी शाल. आणि मग आज काय म्हणतेशी कंपनीत ना काम येलाय माझ बाहेर कामात जाऊ लाव. काय जरा आता खरं बोलत राहा. होय, खोटं बोललो मी या. पण कुणासाठी खोटं बोललो आणि कुणामुळे खोटं बोललो हे जरा विचार कर नीट. त्या माझ्या आईसोबत नीट राहतेस ने तर ह्यो दिवसच येण्याशी ग. अगं तुझ्यासाठी मी माझं घरदार सोडून इथे पुण्यात सेट झालो, तर तुझं इथे बी हेच वाद वाद नुसतं वाद. काय अर्थ आहे याचा? असू देत, तुझ्या भांडण करण्यात मला काही इंटरेस्ट नाही. खरंच माझं डोकं लई हेडॅक झालाय प्रवास करू करून. प्लीज एक गरमागरम चावडी कर, या फ्रेश होऊन येतो. चहा पाहिजे म्हणे. बघू आता आईन काय दिली त्यांच्या. हे काय आहे? फाटके कपडे हे? अहो काय होय? बर्थडेचं गिफ्ट तुमच्या आईने भारी दिली नाही नी. काय ही फाटकी अंगी आणि फाटकी पॅन्ट आणि हे काय उद्यापासून काय सर्कस मध्ये काम करणार का काय तुम्ही? ह्याच्यापेक्षा तर मी या भारी गिफ्ट आणला. पूजा! मारा मारा की आणि का थांबल्याची वार्ताला. पूजा, मी मनात आणलो ने एका मिनिटात तो थुबाड फोडून टाकीन. पण माझ्या आईने त्याचे संस्कार करूच ना. बाईवर हात उचलतले. माझ्या आईने नेहमीच शिकवली नाही बाईचा आदर करतलं म्हणून. आणि राहिली गोष्ट त्या कपड्यांची, तरी माझी लहानपणाची आठवण आहे जे माझ्या आईन अजून जपून ठेवली नाही माझ्यासाठी. काय म्हटलीस? माझ्यासाठी गिफ्ट आणलीस त्या? ते पॅन्ट शर्ट? अगं पॅन्ट शर्ट तर सोड, लाखो रुपयाचं गिफ्ट जरी माझ्यासमोर आणलीच नाही तर ह्या गिफ्ट समोर त्याची किंमत शून्य आहे, शून्य. कळलं काय? कारण हे गिफ्ट माझ्यासाठी अनमोल आहे, अनमोल.